जत कवठेमंकाळ आटपाडी तालुक्याला म्हैसाळ टेंबू योजनेचे पाणी सोडा. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सुरेश खाडे यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन. सांगली जिल्ह्यातल्या जत, आटपाडी व कवठेमंकाळ या तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिली असून सध्या पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची बिकट अवस्था निर्माण झाली असून या परिस्थितीवर आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना म्हैसाळ व टेंबू योजनेचे पाणी सोडा असे निवेदन देऊन जोरदार मागणी केली आहे. अपुऱ्या पावसामुळे व एल निनोच्या परिणामामुळे तालुक्यातील जलस्रोत आटत चालले आहेत. अनेक गावातील विहिरी, कूपनलिका, तलाव आणि पाझर तलाव कोरडे पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करण्याची पाळी आली आहे. याचा फटका नागरिकांनाच नव्हे तर शेतकरी व पशुपालनालाही बसत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीरतेने निर्माण झाले असून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे टेंबू व म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून तातडीने या भागामध्ये पाणी सोडून सर्व तलाव भरून घ्यावे अशा आशयाचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.